आज आपल्या किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर ज्वारीपासून आपण आजचा हा पदार्थ बनवत आहोत। ज्वारीची भाकरी खायची म्हटलं की मुलं अगदी कंटाळा करतात, पण ज्वारी आपल्या आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असते। तर या ज्वारीच्या पिठाचा वापर करून आजचा पदार्थ आपण बनवणार आहोत। हा पदार्थ कसा बनवायचा ते आपण बघूयात। यासाठी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 3 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। 3 वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेणार आहे। गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ यामध्ये आपण वापरत आहोत, त्यामुळे हा पदार्थ आणखीन जास्त पौष्टिक बनतो आणि लहान मुलांसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे। तर बघा, यामध्ये आपण 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत। बेसन पिठामुळे हा पदार्थ आणखीन जास्त चविष्ट बनतो आणि मल्टीग्रेन असा हा पदार्थ बनून तयार होतो। तर बघा, आता ही सगळी पिठं आपण चांगली मिक्स करून घेऊयात। यामध्ये आवडीनुसार तुम्ही आणखीन बरीचशी पिठं जी आहेत ती ॲड करू शकता। तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये ॲड करू शकता, यामुळे कुरकुरीतपणा जो आहे तो जास्त वाढतो। आता बघा, इथे लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेले आहे, धनेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि पाव चमचाभर हळद घेतलेली आहे। चवीनुसार मीठ यामध्ये टाकूयात। या ठिकाणी तुम्ही मिरचीचा खरडा देखील टाकू शकता, पूर्णपणे तुमच्या आवडीवरती आहे। यामध्ये तुम्हाला काय टाकायचे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता सगळे हे जे मसाले आहेत ते पिठांमध्ये एकजीव करून घेऊयात, म्हणजे अगदी हे मिळून येतं। आता यामध्ये पाणी टाकून आधी पिठाच्या गुठळ्या काढून घेऊया। एकत्र जर सगळं पाणी टाकलं तर पिठाच्या गुठळ्या तशाच राहतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून यातल्या गुठळ्या आधी काढून घ्यायच्या आणि नंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठरवू शकता। बघा, गुठळ्या बऱ्यापैकी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं हे पीठ करून घेणार आहोत। तुम्ही हे पीठ अधिक पातळ करू शकता किंवा थोडंसं जाडसर देखील ठेवू शकता, पूर्णपणे तुमच्या आवडीवरती आहे। असं पीठ तयार करून तुम्ही ते 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता। आता बघा, अतिशय छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। सगळ्या पिठांचं मिळून आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये किसून घेतलेला दुधी भोपळा आपण टाकणार आहोत। भोपळा किसून घेतल्यानंतर त्याच्यातलं जास्तीचं पाणी पिळून काढून टाका आणि किसलेला भोपळा आपल्याला इथे 1 वाटीभर टाकायचा आहे। त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर आहे ती आपल्याला टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 वाटी भरून बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे। आपण यामध्ये पालक आणि दुधी किसून घेतलेला आहे, यामुळे या पदार्थाची पौष्टिकता आणखीन वाढते आणि लहान मुलं पालक किंवा दुधी भोपळा सहजासहजी खात नाही, तर हे पदार्थ आपण अशा प्रकारे या पिठामध्ये मिक्स करून त्यांना खाऊ घालू शकतो। याशिवाय तुम्ही आणखीन भाज्या देखील याच्यामध्ये मिक्स करू शकता। तर अशा प्रकारे बघा, आपण या पिठामध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या छानपैकी एकजीव करून घेऊयात। आता आपण एक तवा जो आहे तो गॅसवरती गरम करत ठेवायचा आहे। तवा चांगला तापलेला आहे, त्यावरती आपल्याला तेल किंवा तूप किंवा तुम्ही लोणी देखील यामध्ये वापरू शकता। तर बघा, आता लोण्याचा वापर करायचा आहे मला, त्यामुळे आधी मी तेल टाकून घेते आणि नंतर थोडंसं लोणी टाकणार आहे। यामुळे होतं काय, जेव्हा आपण तेल आधी टाकतो तेव्हा लोणी टाकल्यानंतर लोणी करपत नाही। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला आता धिरडं यावरती टाकून घ्यायचं आहे। तवा चांगला तापलेला पाहिजे आणि तो पुन्हा आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे। यावरती आपल्याला हे पीठ जे आहे ते सोडून घ्यायचं आहे आणि एक बाजू त्याची सुटेपर्यंत अगदी मंद आचेवरती आपल्याला हे धिरडे जे आहे ते भाजून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये तुम्ही लोणी, तूप किंवा तेलाचा वापर हे धिरडे भाजण्यासाठी करू शकता। अशा प्रकारे हे जे धिरडे आहे अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। कुठल्याच प्रकारची पूर्वतयारी न करता अशा प्रकारे तुम्ही असे हे धिरडे नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी देखील बनवून देऊ शकता। आता बघा, एक जी बाजू आहे ते सुटलेले आहे। आता दुसरी बाजू आपण छान अशी खरपूस भाजून घेऊया। यासाठी तेलाचा किंवा लोण्याचा वापर तुम्ही करू शकता। आता बघा, दोन्ही बाजूनी हे आपले धिरडे जे आहे ते चांगले भाजून झालेले आहेत आणि अगदी खायसाठी हे तयार आहेत। हे धिरडे देताना गरम गरम सर्व करायचे। हे धिरडे तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा एखाद्या
चटणीबरोबर देखील सर्व करू शकता। आता यावरती घरगुती केलेल्या लोण्याचा गोळा ठेवूया, म्हणजे या धिरड्याची चव आणखीनच वाढते। तर असे हे ज्वारीचे धिरडे तुम्ही देखील नक्की आजच बनवून बघा, घरातील सर्वांना हे नक्की आवडतील। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या।